नाही ना ते हे ऑडिओ त्याच्या माईक पाहिजे पक्षासारखे बंद खोलीत आम्ही चर्चा करत आहोत. दोन्ही जे काही करू ते खुलेआम करू. आणि तर मीडिया या महत्वाच्या बैठकीमध्ये इतकं खुलं तुम्हाला प्रवेश इतर पक्षामध्ये दिला नसता. त्यांना आमचे खायचे दात सारखे आहे आणि दाखवायचे पण दात सारखे आहे. राजकुमारजींना आताच सांगितलं बच्चू हो तुम्ही निर्णय घ्या. पण हा लोकसभेचा निर्णय आपण राजकुमारजीलाच घ्यायला तो निर्णय अधिक चांगला आणि मजबूत होईल. आणि मेळघाट सारखा तिथल्या मेळघाटच्या भागासारखा होईल. खरं तर आज अधिक आनंदाची गोष्ट अशी आहे मी पंचायत समितीत शिवसेनेकडून निवडून उभा काही सदस्य झालो त्यावेळी शिवाजी भवन सुद्धा माझ्यासोबत सदस्य होते शिवसेनेचे. आणि या जिल्ह्यातली पहिली पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात देणारा तालुका म्हणजे तेव्हा चांदूरबाजार होते आणि शिवाजी पण माझा साथीदार होता. 20 वर्षाच्या कालखंडात त्या आत्मोसे झाले आणि आत्मोसे होऊन त्यांनी सांगितलं काय 20 वर्ष वाया गेले बच्चे हो. आता काँग्रेसला सोड चिठ्ठी द्यायची आहे. मागच्या वेळेस ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते आता ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेस सोडून प्रहारमध्ये प्रवेश घेतला म्हणून त्यांचे आभार मानतो. सोबत राहुल जीवन सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत ते पण इथं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता आमचे सर्व तालुका प्रमुख मला असं वाटते का निवडणुका हा एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसतं. आणि लोकसभा तर हा देशाला गवसणी घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो. निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला का कोणाचं फोटो आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे. पण लोकसभा निवडणुका ह्या आमच्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम टाकणारा असतात. ते काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे नाले बांधायचे नाही रस्ता करायचा एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. तर इथं देशातल्या अनेक गोष्टीचे धोरण देश विदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्य उभा राहील. या देशातला शेतकरी असेल मजूर असेल वंचित असेल पिछडा असेल दलित असेल जो काम करणारा कष्टकरी असेल याबाबत आमच्या ज्याला आम्ही मत मारतो त्याच्या भूमिका काय आहे त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये. आम्ही जे जोर गेल्या 20 वर्षापासून बोलतोय का त्या सगळ्याच्या हिस्सामध्ये आमचा हिस्सा काय आहे शेतकऱ्याचा. आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी किमान या निवडणुकीत चर्चा तर झाली पाहिजे ना. चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सुळेंच्या विरोधात शिवतारे उभे राहील का तिकडे अजितदादांच्या घरचे लोक उभे राहणार इथे नवनीतचे राहणार का अधिक कोणी राहणार. मला वाटते मीडियाला या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटतं त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय त्याच्या यातना काय आहे त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल. त्याच्यासाठी ही मिटिंग आपण करावं लागेल. आम्ही इथे कुठे पाणी पाहतो मुद्दे या निवडणुकीतून हद्दपार झाले. आज अजूनही पाहतोय मेळघाटच्या आमच्या मजुराचे पैसे 3-3 महिने येत नाहीत. संजय गांधी श्रावणाच्या महिन्याला 4था महिना ओरडावं लागतं आणि म्हणून त्याच्या खात्यात पैसे होतं. ही देशाची अवस्था आहे. गॅरंटी तो इसकी होना भाई कि कम से कम हर महीने में 5 तारीख को पगार मिलना चाहिए. याची गॅरंटी पाहिजे मोदी जी. तुम्ही ज्या गॅरंटी देतात त्याच्यामध्ये लोक खुशी नाही आहे. अजूनही त्या 3-3 महिने जर त्या दिव्यांगाच्या ज्याचा पाय नाही डोळे नाही हात नाही त्याचे पगार
जर 3 महिन्यानंतर भेटत असत तर मग आम्ही पाहतोय का हे मुद्दे हद्दपार जर निवडणुकीतून होत असेल तर प्रहारचा कार्यकर्ता ठामपणे उभं राहिला. कोण उमेदवार कोणता पक्ष हा विषय महत्वाचा नाही. जनतेशिवाय कुठलाही पक्ष आणि कोणता उमेदवार घेऊन येऊ शकत नाही. हे प्रहारनं पुन्हा एकदा जबरदस्त ताकदीनं येत्या काळात आम्हाला दाखवावं लागेल. जिथं असाल तिथं पेट्रोल उठावं लागणार आहे. आज अनेक कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव आम्ही पाहतो तयार झालेले आहे. अजूनही घरकुलाचे प्रश्न तोंड काढून उभे आहे. रोज 10 वर्ष जर आपण विचार केला तर घरकुल दुरुस्त नाही, घर चालले नाही म्हणून हजारो लोक ते घराच्या भिंतीपर्यंत मरतात. तुम्ही 2022 पर्यंत सगळ्यांना घर म्हटलं होतं, त्याची गॅरंटी नाही आहे. ती गॅरंटी कोण देणार आहे? म्हणजे सगळेच पक्ष जर मुद्दे विसरत असत आणि प्रहार सुद्धा त्याच लाटीत उभे राहत असत तर प्रहार आणि इतर पक्षामधला फरक दिसणार नाही. मला वाटतं आम्ही सर्वांनी हा विचार करण्याची वेळ आहे. तर सामान्य माणसाचा आवाज काय, त्याचा आवाज कोण होईल? एखाद्या पिक्चरमध्ये एखाद्या नेत्याचे अभिनेत्याची एंट्री होतं आणि भयंकर अशा वातावरणात त्याच्यावर आवाज करतोय तुम्हाला एवढंच केलंय, तेव्हा पडद्यावरच्या त्या भूमिकेला सुद्धा थिएटरमध्ये बसणारे लोक टाळ्या वाजवतात. ती भूमिका फार महत्वाची असते. प्रहार सुद्धा याच भूमिकेत लोकांना आवडतो. किती खासदार आहे, किती आमदार आहे याच्यापेक्षा तुम्ही लढता कसे आणि कोणासाठी लढता हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जी अवस्था आहे, आम्ही असं नाही म्हणत की आमच्यामुळे तुमची सत्ता बनली, पण असं नक्की म्हणतो का 2 मताला तुमचं सरकार करू शकेल येत्या काळात, हे विसरू नका. आता बिहारीचं सरकार एका मताला पडलं होतं, एका मतात. भाजपवाले विसरू नका, भरू नका. तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल, हा नंतरचा भाग आहे. पण अटल बिहारींना विचारा ते एकमत किती महत्वाचं, मोलाचं, किती महत्वाचं ठरलं ते अटल बिहारींना माहीत असलं ते नाही. आणि असं पोलीस कोणाला कमी समजण्याचं काही कारण नाही आहे. आणि आम्ही तर एकटे लढणार आहोत. तुम्ही तर कल्पना भूता जमला, प्रहार एकटी जमला फिरताय. कोण येतो ना ते आम्हाला घेण्याची ताकद आमच्यात आहे. आम्हाला उमटे आहे. जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा जय पराजय नाही, कोणाचे खसके तोडायचे ते ठरवून निघू आम्ही. आणि कसे तोडायचे ते पण ठरवून निघू. मला असं वाटतं का येत्या काळामध्ये लगेच आपण पुन्हा या सगळ्या संदर्भात ओळख करून आपली ताकद कशी बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजूनही अमरावतीच्या लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले नाही. आणि जेव्हा स्पष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल, लोकांच्या मनातला उमेदवार भेटत नसेल तो राजकुमार जी आपको घोषणा करना पड़ेगी, हम आपके साथ रहेंगे. अकोला मतदारसंघावर सुद्धा आपण निवडून आहोत. लोकांतला उमेदवार दोन्ही पक्षाकडून अजूनही पाहिजे त्या ताकदीनं येत नाहीये. आणि आपली भूमिका लोकांची लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सुद्धा या राजकारणामध्ये अतिशय हुशारीनं तेवढ्या डावपेशनं आपल्याला समोरचे पावलं टाकावं लागेल. असं नाही कोणी वरवेळा आणून आल्यावर जायचं. आता ओरडू दे, जेव्हा दादाचं तेव्हा दाबून टाकू दे. आता बंधू दे किती बोलण्याचं होतं. आणि काही वेळ काही गोष्टी आता असतात त्याचं थोडं वाट पाहावं लागते. अफजल खान सुद्धा प्रतापगडावर मारला होता. तो भवानीचा मंदिर तोडून छत्रपती खाली गेले होते. त्याला टप्प्यात येऊन लागलं. आणि आम्ही टप्प्यात आल्यानंतर आमचा बाळ हुकत नाही, चिरफाड केल्याशिवाय आम्ही राहत नाही. तुम्हाला आज
अजून माहीत नाही वाटत, पण जेव्हा निकाल होईल तेव्हा तुम्ही नक्की सांगा बहुत बड़ी गलती कर चुके हम. थोड़ी गलती में सुधार अगर कर लेते तो मजा आती थी. रिझल्ट आता नाही, निकाल लागल्यानंतर माहित होणार आहे. आणि अगदी व्यवस्थित काही गोष्टी नाही बोलत्या केल्या तर फार चांगलं असतं. आणि त्या फार व्यवस्थित एकदम डायरेक्ट ब्रेक टाकला तर आपलीच माझ्या आपल्या अंगावर पडते. आणि म्हणून आम्ही फार बारकाईनं या सगळ्या राजकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रावर आमच्या ताकदीनं कोणाचं बोलवू शकतो, कोणाचं वाईट होऊ शकतो, कुठं कुठं काय करू शकतो याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे. आम्ही सांगू का आमका नाही लेकिन क्वालिटीवाले गुणवत्ता आमच्याजवळ सध्या हिंदुस्थानात सगळे रोजची गुणवत्ता संपली आहे. तिथं फक्त संख्या आहे, गुणवत्ता शिल्लक आली नाही. इथं संख्या कमी आहे, आम्ही 2 आहे. पण 5 वर्षात ना राजकुमार हटलं ना बच्चूकडे हटला. जिथं आहे तिने तिथं आम्ही मजबूत आहोत. तुमचे 10-20 आमदार होते पण ते कुठे गेले पताच लागले नाही. आमचे कोणच आहे पण आम्ही मजबूत आहोत. कारण ईडीची काही भीती नाही आहे. कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर? त्याच्यावर आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जागात न बसणारे लोक आहोत. त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये आपण मुद्दे घेऊन राहतो. त्या त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल, आमच्या बेरोजगाराचा प्रश्न असणार. पेपर फुटते कसं आहे? 10 वर्ष मेहनत करायची, महान अभ्यास करायचा आणि परीक्षा दिला तर पेपर फुटतं. हे मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकीत. हिरवा निळा भगवा यावर मत मारणारी जबाब छोडी प्रकारची. आणि तो खरे छत्रपतीचे बाळासाहेब आंबेडकरचे साधवंत कार्यकर्त्यावर लक्षात घ्या. आम्ही झेंड्याच्या रंगावर नाही तर मुद्द्यावर लोक पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याची गरज आपल्याला आलेली आहे. ही जबाबदारी आपल्याला काल परवा पेपर फुटला नाही का? 2000 फोन केला आणि बच्चू का परीक्षा देत परीक्षा दिली त्यांनी फोन केला. बच्चू इतका अभ्यास केला, आता अभ्यासच करत नाही. आता म्हणूनच लागत नाही. तर एवढा अभ्यास करून एवढा पेपर फुटला तर आमच्या अभ्यासाने अर्थ काय? काय आम्ही अभ्यास करायचा? एवढ्या नरेशाच्या भावना युवकांमध्ये निर्माण होते. या सगळ्या मुद्द्यावर पुन्हा मला वाटतं आपण 1-2 एप्रिलला आपण बसू, आपल्या मुद्द्याचा सगळा व्यवस्थित अजेंडा तयार करू आणि तो आपण सगळ्यासोबत ठेवू. मला वाटतं आपली तयारी आहे सगळ्याची तयारी आहे. हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित कोणतरी असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना खरी मुद्द्याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि आमचा बाप मरतो तिकडे म्हणून आपल्याला बोलावं लागेल. नेता नेला तर त्याची फिकर करायची गरज नाही आहे. पण आमचा माय बाप शेतकरी शेतमजूर मरता कामा नये यासाठी जे काय करता येईल ते आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे भविष्यात. आणि ते आपण लगेच बैठक घेऊन 8 तारखेला बुधवार आहे कार्यक्रम माहित नाही. 8 तारीख आणि 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे. त्या दिवशी सगळ्यात मोठी सभा आपण अमरावतीत घेऊ आणि आम्ही तिथे सगळ्या पद्धतीनं ते आखरी आणि शेवटची सभा होईल. त्या सभेच्या अंदाजावरून आपण सगळं आता भूमिका जे काही घ्यायची आहे ते सगळे घेऊन मला वाटते आपण समोर गेलो पाहिजे. आपली सगळ्याची तयारी असेल तर 11 तारीख दूर आहे पण दिवस चांगला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती आहे. तो दिवस आपली बांधणी करा. मी जिल्ह्यात येतो, प्रत्येक तालुक्यात येतो आणि त्या सगळ्या संदर्भात आपण मेळावा प्रत्येक तालुक्यात घेऊ.
आपली सगळी बांधणी मला वाटतं या 5 जिल्ह्याची आपण, कारण त्या बाकीच्या निवडणुकानंतर आहे, या 5 जिल्ह्याची आपण 11 तारखेपर्यंत पूर्ण 5 जिल्हे फिरून कशा पद्धतीने समोर जाता येईल, वोट धरणं काय आहे तो सगळं 11 तारखेला आपण जाहीर करूया. आणि उमेदवार जर व्यवस्थित, मला असं वाटतं का तलवार काळाची वेळ कुठं आहे त्या आपण बरोबर ठरवून न्यायांमध्ये पोहायची कधी काळाची एवढे लोक राजकुमारजी आपल्याला आहे ना ते बरोबर वाटू. आणि जर मला वाटतं व्यवस्थित जर प्लॅनिंग आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित झालं तर या 5 जिल्ह्यापैकी 4 लोकसभेपैकी एक खासदार प्रहारचा नक्की राहील, नक्की करायचा. कारण तिथे आया निवडच्या धोरणाच्या विरोधात बोलणारा माणूस पाहिजे, लढणारा माणूस पाहिजे. कांद्यावर निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव पडले, बांगला काढून कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांनी संत्र्यावर आम्ही काय तो आयात कर लावून तिथे टाळबंदी घातली. अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारला दिल्या कमी लुटलं असतं, त्याचा सगळा हिशोब घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या 5 जिल्ह्याच्या कार्यक्रम तुम्हाला देतो. प्रत्येक तालुक्यातून आपण 11 तारखेपर्यंत हा दौरा पूर्ण करू आणि 11ला आपण मला वाटतं अंतिम घोषणा करून समोरचे पावलं टाकू. या सर्वांची तयारी आहे, कोणाची नाराजी असाल तर तसं सांगावं. तयारी आहे सर्वांची, हातवरती करा. ओके, धन्यवाद. मला वाटतं निर्णय घेण्याचे मला वाटतं अधिकार आपण राजकुमार देतो. मी घोषणा राजकुमार हा निर्णय जाहीर करेल. आपण सगळेच पण निर्णय जाहीर करणार तर राजकुमार. आता चेंडू तुमच्या काय म्हणतो तुमच्या पोटात चेंडू आहे आणि हा निर्णय मला वाटतं राजकुमारीला घेऊन जातो. ते कशा पद्धतीने निर्णय घेतं, मला राजकुमारीचं मानावं तेवढं आधार कमीच आहे. बरेच असे वार्ताला आल्या की राजकुमार जा रहे, राजकुमार जा रहे, पण राजकुमार तिथं बोलायचं मैं आ रहा हूं. ही आमच्या दोघांची ही मैत्री पक्षाला निश्चितच मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. हा पक्ष निवड राजकारणासाठी नाही, तर सामान्यांचा आवाज शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या पक्षाचा आवाज त्या पद्धतीने राहिल्याशिवाय राहणार नाही. आमची अंतिम आणि शेवटची, पहिली आणि शेवटची लढाई फक्त गोरगरीब जनतेचे जे असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल, यासाठीच आमची लढाई राहणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं त्यासाठी आमचे पावलं मजबूतीने आपण टाकूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित, मला वाटतं 5 चांगले दिवस प्रहारचे एका काळात येणार आहे. आणि कुछ गलतियां कुछ लोग कर रहे हैं, व्यवस्थित काही चुका करत आहे आणि त्याच्यावर नजर ठेवून आहोत. आणि मला वाटतं त्या चुकीचा फायदा निश्चितच प्रहारला झाल्याशिवाय राहणार नाही अशा आपल्याला आश्वासित करतो. आणि 4 जूनला जो काही निकाल लागेल त्याच्या प्रहारचा खासदार नक्की असेल असं आपल्याला सांगतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.